This conference will now be recorded. नमस्कार. कोविड-19च्या लॉकडाऊन काळातल्या आयुर्वेदीय आयोजित आयुर्वेद अभ्यासमालेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण वातव्याधी आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या ऍस्पेक्ट संदर्भात वैद्य अनिल पानसे सरांचं गोव्याच्या वैद्य अनिल पानसे सरांचं व्याख्यान ऐकणार आहोत. मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. रागादिरोगान् सततानुषक्तान् शेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाञ्जघान पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मा स्मृत्वायुषो वेदं प्रजापतिमजिग्रहत् सोऽश्विनौ तौ सहस्राक्षं सोत्रिपुत्रादिकान् मुनीन् तेऽग्निवेशादिकांस्ते तु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको भिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समृतैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्धर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे. तर वैद्यमित्र हो, आज आपण वातव्याधी निदान चिकित्सा असा एक विषय घेतलेला आहे. व्यावसायिक म्हणून सर्वच आयुर्वेद व्यावसायिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण आपल्याकडे येणाऱ्या एकूण रुग्णसंख्येपैकी जवळपास फक्त 70 ते 80% रुग्ण हे वातव्याधीच्या कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीतले असणार आहेत. आणि त्याचमुळे दोषांमध्येही तो श्रेष्ठ प्रबल अशा स्वरूपाचा सांगितला आहे. आणि संपूर्णपणे कुठल्याही व्याधी निर्माण करायला कारण असा इनिशिएटर असं म्हणून आपण हा वात आहे. त्याच्यावरती चरकांनी सूत्रस्थानामध्ये वातकलाकली अध्याय असा एक स्वतंत्रपणे अध्याय, पित्त आणि कफांवरती असे स्वतंत्र अध्याय नाही आहेत, पण वातकलाकलीमध्ये पण मात्र आहे. तर नावात असलेला वात आणि चिकित्सा करत असताना वैद्यांना ज्याचे व्याधी हे वात आणतात असा हा वातव्याधी आहे. आणि त्याच्यावरती आपण आज विचार इकडून नाही झालं. होत नाही रे. झाला आवाज आला इथं मला अजून दिसला नाही. तुमच्या ह्याच्यात आवाज वहिनींच्या ह्याच्यातनं आलाय, तुमच्या ह्याच्यातनं बंद आहे. ते मध्ये मध्ये कट होतोय ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. आला आला दोन्हीकडनं आला. एकीकडनं आला. वहिनींच्या ह्याच्यातनं, तुमच्या ह्याच्यातनं नाही आला.
आता नाही. आता बघ, हा आला. आला ना? हा, हो. पुढे जाऊया आपण. सुश्रुत आणि षटक्रिया कालांचं वर्णन करत असताना प्रसराच्या अवस्थेबद्दल असं वर्णन केलंय की तत्र एकूणच परत प्रक्रियेमध्ये फार डिस्टर्बन्स आहे सर. करता येईल का आपल्याला? अरे ती रेंज राहायला पाहिजे रे बाबा, प्रॉब्लेम आहे. बाकी काय? अगदी खिडकीच्या इथं जाऊन बसलात तर चालेल ना? खिडकी जवळच आहे मी, वेळ सगळी उघडी आहेत आणि वरच्यात याच्यामध्ये बसलोय. कारण दोन्ही स्टेबल नाही आहेत, नाही तर मग एक स्टेबल असतं तरी मग मी काही प्रॉब्लेम नसता, मी केलं असतं बरोबर रिले. दोन्ही आता कुठलं चालू आहे? आता दोन्ही चालू आहेत ना? हो. थोडस स्लो स्पीडनी बोलाल तर बरं होईल. मग जरा थोडं स्लो. हा ठीक आहे, ठीक आहे. तर सुश्रुतामध्ये षटक्रिया कालांचं वर्णन करत असताना प्रसराच्या संदर्भामध्ये सुश्रुतांनी असं वर्णन केलंय की वायोः खलु अपि प्रसरण हेतू सती अपि अचैतन्य. त्याच्या आधीचे जर संचय प्रकोप या अवस्था बघितल्या तर तिथे सुद्धा विलयन रूपावृद्धी संदर्भ पण आहेत तसा, पण आता ते पूर्णपणे घेणार नाही. मोठा विषय होईल आपल्याला. विचार करायचा वातावरणाचं निदान आणि चिकित्सा. तर म्हणून वातवेदी या प्रॅक्टिस मध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वातवेदींच्या कंडिशन्स आपल्या समोर येतात आणि त्यामुळे त्यांचा विस्ताराने विचार आपण आज करणार आहोत. पुढे नेक्स्ट स्लाइड. निदान पंचकाच्या आधारे त्याचा विचार आणि त्याच्यामध्ये क्लिनिकल एक्सपिरियन्सेस असतील ते मध्ये मध्ये बोलत जातो. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. वातव्याधीचे जे हेतू आहेत, चरक चिकित्सा स्थान अध्याय 15, चिकित्सा स्थान अध्याय 28, सूत्र 15 ते 18 असे आहेत बघा. त्याच्यामध्ये वृक्ष शीत अल्प लघु अन्न व्यवाय अतिप्रजागरही विषमाद उपचाराच, बाकीचे वृक्ष शीत अल्प तुम्हाला समजून घेता येतील. याच्यामध्ये काही हेतू विशिष्ट आहेत. त्याच्यामध्ये एक विषमोपचार किंवा विषमाद उपचाराच, त्याचं वर्णन करताना चक्रपाणी शब्द वापरत. तर वैरुध्य याचा अर्थ अनेक वेगवेगळ्या अर्थाने घेता येईल. चुकीचे उपचार करणं, पुरेसा काळ न करणं, आणि अनेक अर्थ त्याचे घेता येतील आणि त्यामुळे उत्पन्न होणारे व्याधींमध्ये वातव्याधी असू शकतात. आणखीन एक दोषातिश्रवण आणि तर दोषाती श्रवणानंतर पूर्ण आवाज गेलाय.
सर अनम्यूट करा. सर अनम्यूट करा. सर अनम्यूट करा ना. धनश्री शिवाजी माळी. अल्पेश पण. काय झालं रे? हा आत्ता आवाज आला तुमचा एकीकडनं फक्त वहिनींच्या ह्याच्यातनं. माझ्या ह्याच्यातून नाही तुमच्या ह्याच्यातनं आला. वहिनींचा बंद आहे. वहिनींचा आवाज सुरू करा. अरे तो होत नाही. तो सुरू करा ना. मी आता अनम्यूट रिक्वेस्ट सेंड केली ती फक्त हो म्हणा. होत नाहीये ते. बहिणींच्या ह्याच्यावर तर होत नाहीये काहीतरी. आता येतात का दोन्हीकडनं? हॅलो. नाही वहिनींच्या ह्याच्यातनं येत नाहीये. मी ऑलरेडी अनम्यूट केलेलं आहे तुम्हाला. आणि मी रिले करतो मग मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर थांबवतो तुम्हाला. सर हा मी रिले करतो आणि काही आवाज आला काही बंद झाला तर पुन्हा सांगतो तुम्हाला. मी आवाज रिले करतो आता. हा एका ह्याच्यात. हा तुमचा आवाज तुमच्या मोबाईल मधनं इकडे रिले करतो या मीटिंगला. करा सुरू सर. सर सुरू करा. हा करू ना. सर परत का आवाज गेलाय? रिकनेक्टिंग. This मधलं conference काहीच will now be आलेलं नाहीये. recorded. परत सुरुवात करायला लागेल तुम्हाला सगळं. हा परत पहिल्यापासून सांगावं लागेल कारण काही हेतूंच्या संदर्भातलं जे होतं त्याच्यातलं काहीच ऐकू आलेलं नाही कुठल्याच मीटिंगला. बरं ठीक आहे. ते खूप बरं घेऊयात आपण.
सर This conference will now be recorded. सामान्य हेतू वातव्याधी चिकित्सेचे सांगत असताना चिकित्सा स्थानामध्ये 28व्या अध्यायामध्ये चरकांनी जे वर्णन केले त्यातले आपण काही हेतू बघूया. त्याच्यामध्ये विषमादुपचाराचे असा एक हेतू सांगितलाय विशेष करून. उपचार वैरूप्यात असं चक्रपाणी त्याची टीका सांगतात. तेव्हा उपचार वैरूप्य हे उपचार पुरेसे त्यानंतर दोषाश्रुक श्रवणात अति असा एक महत्वाचा हेतू येतो. त्याच्यामध्ये दोषाची श्रवणाची एक आलेला अनुभव तुमच्या समोर मांडतो. एक 13 वर्षाची मुलगी एक दिवस तिचे आई वडील मला आमच्याकडे दवाखान्यात घेऊन आले. वय वर्ष 13 आणि सूत्राची केस होती मूळची आणि त्यासाठी विरेचन साधारणपणे 4 ते 5 वेळा विधिवत विरेचन दिलं गेलं तिला. आणि धातुबल कमी असल्यामुळे आणि ते बाल्याची अवस्था होती, असंपूर्ण धातुबल असल्यामुळे ते इतक्या वेळा केलेलं शोधन 5 वेळा केलेलं शोधन हे पुढे शेवटी वातव्याधीत तिला घेऊन गेलं आणि तीव्र स्वरूपाचे उभय पादशूल म्हणजे आणि इतका की जमिनीला पाय लावणं मुश्किल होतंय. रात्री झोपताना 2 पायांच्या मध्ये उशी धरून दाबून धरून झोपलं तर एक 15-20 मिनिटं झोप लागते, पुन्हा मोडते अशी अवस्था. आणि त्याच्यानंतर संपूर्णपणे शरीराला आलेला अशा स्वरूपाची केस होती. भारक्षय होता. 39 किलो वजन झालेलं होतं. आणि मग त्या केसमध्ये जवळपास ब्रह्मणाच्या मार्गाने चिकित्सा झाला आणि वजन 45 झाल्यानंतर मग तिचा तो पूर्णतः पादशूल थांबला. तेव्हा अशाही स्वरूपामध्ये काही काही वेळेला हे ग्रंथोक्त हेतू आपल्या समोर येत असतात. अति अश्रुक श्रवण याच्यामध्ये सावधतेने करायला पाहिजे. रक्तमोक्षण वारंवार काही काही हेतू आलेले आहेत. अति अध्वाच्या संदर्भामध्ये एका केसमध्ये असा हेतू सापडला होता. त्या माझ्याकडे ऍडमिट झाल्या होत्या वातव्याधीच्या चिकित्सेसाठी. कटिशूल, उभय पादशूल, उभय जानुसंधिशूल शाळेमध्ये शिक्षिका म्हणून होत्या. आणि सर खूपच कट होतोय, खूप कट होतोय. आता होतंय का? मध्ये त्या मुलीच्या केस नंतरची केस नाही, कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. हा, मुलीच्या केस नंतरची केस नाही कळलेली. सांगतो परत. अति अध्व असा एक हेतू आलेला आहे. त्याचा एक रुग्णानुभव सांगतो.
एक वृद्धा स्त्री आमच्याकडे माझ्याकडे उभय पादशूल, जानुसंधी शूल, कपिशूल यासाठी प्रवेशित होती आणि ऍडमिट केल्यानंतर तिने सर पुन्हा आवाज गेलाय सर. सर पुन्हा आवाज गेलाय, पुन्हा आवाज गेला पूर्ण. ऍडमिट केल्यानंतर यापासून पुन्हा आवाज गेला. दोन्हीकडचा? नाही नाही, दोन्हीकडचा नाही, वहिनींच्या याच्यामधनं गेला. काय कळत नाही मला त्यांचं काय होतं ते. काल पण असंच होतं पण हॅलो. हा येतोय का? हा आला, पण ते आय एम वर्किंग ऑन इट. काय प्रॉब्लेम काय आहे मला हेच कळत नाहीये. एवढं म्हणजे नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे असं एकंदरीत आहे. आणि तुमच्या आवाजाचा खरं काही प्रॉब्लेम तर तुमच्या मोबाईलवरनं सुरू करा बरं. तुमचा अनम्यूट करा मोबाईल. हा केला ना. हा आता अनम्यूट आहे तुमचा. आणि वहिनींचा पण करा मोबाईल अनम्यूट. अरे ते होतच नाही ना, ते काहीच कळत नाही मला ते. किती वेळा टॅप करून झालं ते सर्कल व्हाईट आणि क्रॉस त्या ऑडिओला असा सुंदर बसलाय. आता करा बरं. नाही होत. काय करायचं, रेकॉर्ड करता आणि पाठवून देता. मी बघतो इकडे समाधानला सांगून स्ट्रीम करू किमान. ऑडिओ ऑप्शन्स आहेत ते करायचे का? ऑडिओ ऑप्शन्स मध्ये स्विच टू इंटरनेट ऑडिओ असं आहे. हा इंटरनेट ऑडिओला स्विच करा ना. मोबाईलवरनं करताय ना तुम्ही? हा स्विच टू इंटरनेट ऑडिओ करा. कनेक्टिंग टू ऑडिओ होते ते. नाही, हा नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे तुमचा. गोल गोल चक्र फिरत बसलंय कनेक्टिंग टू ऑडिओ. बरं असं मला असं वाटतं की तुम्ही इकडून हा आता आलाय सारखं वाटलं थोडा. आला का? तुमच्या फोन मधनं येतोय. आता एक काम करू, तुम्ही बोला, मी रिले करतो पुन्हा आणि पुन्हा थांबलं की पुन्हा सांगतो तुम्हाला.
मग काय करू नको आता? नाही जसं चाललंय तसं चालू आहे. जर फारच डिस्टर्बन्स वाटला तर मग मात्र आपल्याला वेगळ्या वेळेत करायला लागेल, कारण आज सगळीकडेच डिस्टर्बन्स आहे. म्हणजे सकाळच्या याला सुद्धा खूप त्रास झालाय. मीटिंगला कदाचित एखादा दिवस असतो असा की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. कंजेशन मुळे पण असेल. कंजेशन आहे आणि बाकी काही फॅक्टर्स, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असू शकतात त्याच्यात. हा हिल्टी पण आहे क्लायमेट थोडी आमच्या इकडे. असू शकतात. करू का सुरू? This conference will now be recorded. करा सर. तर अति आजोबाची एक केस आपण सांगतो. नाही झाली नव्हती. एक वृद्ध महिला माझ्याकडे ऍडमिट होती वातव्याधीच्या चिकित्सेसाठी, आणि योनिभ्रंश अशी पण तक्रार होती म्हणून युरोप चिकित्सकांना दाखवलं, आणि घेतल्यानंतर कळलं की रोज 15 ते 16 किलोमीटर पायी चालणं, शाळेत शिक्षिका होत्या त्या पायी चालत जायच्या शाळेत आणि पाया करत यायच्या. रिमोट एरियामध्ये शाळा होती. अशा प्रकारचे काही काही हेतू वातव्याधीमध्ये सापडू शकतात. त्या काळामध्ये अति आजोबा हा जरा दुर्मिळ हेतू आहे, पण तरी काय अश्व शीघ्र यानापतंसनात असे हेतू आलेले आहेत, जे आजच्या काळामध्ये यानयान, प्रत्यक्षोभ किंवा प्रत्यक्षोभ अशा स्वरूपामध्ये वेगळ्या प्रेझेंटेशननी समोर येणार आहे. अपतंसनचा अर्थ केलाय चक्रपाणींनी गजाधिप सर परत आवाज गेलाय. सर जरा थांब. येतोय असा, पण मध्येच कट होतोय तो. म्हणजे 1-2 वाक्य झाले की लगेच तो तिसऱ्या वाक्याला कट होतोय. आता हा चालू करा बरं सुरू. तर अपतंसनम म्हणजे गजाधिभ्याः पतनम असा अर्थ चक्रपाणींनी केलाय. आजच्या काळामध्ये गाडीवरनं स्किड होऊन पडून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या भरपूर आहे. त्याच्यामध्ये कशेरुकांचे व्याधींपासून ते जानुसंधी वरती आघात होणं इथपर्यंत वेगवेगळ्या अवस्था समोर येतात. पुढची स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. धातुक्षय, चिंता, रोगातिकर्षण, दुःखशय्यासन, क्रोध, दिवास्वाप, भय, वेगसंधारण, आम, अभिघात हे सुद्धा हेतू समोर येतात आपल्या. नेक्स्ट स्लाइड. विशेष दृष्टी हेतूची स्लाइड घाला. प्राण. आवाज येत नाही. हॅलो. हा सर आवाज खूप जातोय मध्ये, म्हणजे कुठेच कंटिन्युएशन मध्ये आतापर्यंत आलेलो नाही आपण.
येतोय का रे आता? येतोय. थांबत थांबत पुढे जाऊया. अष्टांग हृदयामध्ये वाग्भटांनी निदान स्थानामध्ये 16वा अध्याय वातव्याधी निदान, तिथे प्राणादी 5ही वायूंचे दृष्टी हेतू स्वतंत्रपणे वर्णन केलेले आहेत. ते वातव्याधीच्या संदर्भामध्ये आपण विशेष विचारात घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यातले प्राणाचे बघितले तर वायू पंचात्मके प्राणो रोक्ष व्यायाम लंघनही अति आहार अभिघात वेग उदिरण आणि धारण असे हेतू प्राणाचे आहेत. म्हणजे आपण जर वातव्याधीच्या लोकांच्या मध्ये सामान्य वातव्याधीचे हेतू आणि त्याच्या पुढे जाऊन विशेष हेतू म्हणून ह्या प्राणादी पंचवायूंचे आपण हेतूंचं जर परीक्षण सुरू केलं, विचारायला सुरुवात केली, तर कदाचित आपल्याला असं समोर येईल की हे हेतू आपल्या समोर येत आहेत वेगळ्या पद्धतीने आणि ते सुद्धा वातव्याधीला किंवा त्या विकारामध्ये कारण ठरत आहेत असं दिसेल. उदानाच्या बाबतीमध्ये हेतू सांगितले ते नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. क्षवथू उदान हा क्षवथू उद्गार छदी निद्रा विधारणैहि गुरुभार अतिरुदित हास्यादीर विकृतो गदान असे हेतू उदानाचे म्हणून सांगितले. क्षवथू उद्गार छर्दी निद्रा विधारण गुरुभार अतिरुदित आणि हास्यादी इतके हेतू उदानाच्या संदर्भामध्ये सांगितले. पुढे नेक्स्ट स्लाइड. व्यानाचे हेतू सांगत असताना व्यानो अतिगमन ध्यान क्रीडा विषमचेष्टितैहि विरोधी रूप विशेष करून विचारणं आवश्यक आहे. वातव्याधीच्या येणाऱ्या आपल्याकडे जेवढे केसेस असतील त्यांच्यामध्ये सामान्य वातव्याधीच्या हेतू पलीकडे यातले काही सापडत आहेत का, आणि त्यातून आपल्याला काही वेळेला वेगळं हेतुबल लक्षात येऊ शकेल आणि त्यातून काही वेळेला चिकित्सेचा मार्ग हा मोकळा होऊ शकेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. समान वायूच्या बाबतीमध्ये समानो विषम अजीर्ण शीत संकीर्ण भोजनैहि करोति अकाल शयन जागरादेश्च दूषितः असं समान वायूचं वर्णन केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. विषम अशन अजीर्ण शीत भोजन संकीर्ण भोजन अकाल शयन आणि जागर आदी या हेतूंनी समान प्रकुपित होतो. त्यानंतर अपानाच्या संदर्भामध्ये अपान हा वृक्ष गुरु अन्न वेगाघात अतिवाहनैहि यान यान आसन स्थान संक्रमैहिच अतिसेवितैहि. ह्यातले बरेचसे हेतू आजच्या काळामध्ये आपल्या समोर येत आहेत, जे अपानाची दृष्टी पहिली करणार आणि त्याच्यानंतर सार्वजनिक वातप्रकोपामध्ये जाऊन वेगवेगळ्या वातव्याधींना कारण ठरते. वृक्ष गुरु अन्न वेगाघात. आत्ताच्या काळामध्ये वेगाघाताचा एक वेगळा मॉडिफिकेशन आपल्या समोर येते. लक्षात घ्या की विशेष करून स्त्री रुग्णांच्या मध्ये पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या ज्या आहेत, तो वेग निर्माण झालेला असतो आणि तो औषधाने त्याचा विघात केला जातो आणि तो पुढे येण्याची व्यवस्था केली जाते. तर यातूनही बऱ्याचदा अपानाच्या काही विकृती समोर येणार आहेत
आजच्या काळामध्ये गर्भाशयाचे वाढलेले रोग किंवा गर्भाशयगत ग्रंथींचं गर्भाशयगत ग्रंथींचा विषय हा या संदर्भामध्ये विचारात घ्यावा लागणार आहे. स्थान आणि संक्रमण यांचं अतिसेवन हे हेतू अनेक व्यवसायांमध्ये आज सापडत आहेत. जे सेल्समन्स आहेत, मार्केटिंगचं काम करणारे लोक, यांना वाहनातून प्रवास करणं, स्वतःच्या वाहनातून किंवा बसमधून, कारमधून एका जागी बसून काम करणं तासन तास, हे IT सेक्टर मधल्या लोकांच्या मध्ये हा हेतू बऱ्याचदा सापडेल. 14-16 तास सुद्धा बसून असतात. स्थान हा असा हेतू आहे की ज्याच्यामध्ये उभं राहून काम करणं. बारटेंडर्स आहेत, वेटर्स आहेत, सिक्युरिटी पर्सनल्स आहेत, यांच्यामध्ये विशेषत्वाने हा हेतू सापडतो. पुरुरूपाच्या बाबतीत नेक्स्ट स्लाइड. वातव्याधीमध्ये आलेलं सूत्र आहे अव्यक्तम लक्षणम तेषां पुरुरूपमिति स्मृतम्. लक्षण जे असतं तेच पुरुरूपीय स्वरूपामध्ये वातव्याधीमध्ये तेच व्यक्त झालं की त्याला रूपावस्था प्राप्त होते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट. जागा आहे. हॅलो, हा रूपांची स्लाइड टाक. सामान्य रूप जी सांगितलेली आहेत, लक्षणं आहेत, ती वातव्याधी चिकित्सेमध्ये 28वा अध्याय. संकोचः पर्वणाम संभो भेदोत्स्नाम पर्वणामपि पासून अशापासून सुरुवात आहे. आता यातली काही काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं लक्षात घ्या. त्या स्वरूपामध्ये आज वातव्याधी आपल्याला त्याच्यामध्ये शोषः अंगानाम, बऱ्याचदा एकदेशाचा शोष या स्वरूपामध्ये व्याधी येतात आपल्या समोर. एक माझ्याकडे केस होती पूर्वी, डाव्या हाताला स्नायू शोष आणि त्यातनं हा पेशंट होता, तो बाहेर असायचा गल्फमध्ये कामाला. तिथून ते काम सोडून त्याला परत यावं लागलं आणि चिकित्सेला माझ्याकडे आलेला होता इकडे. त्याची चिकित्सा यशस्वीपणे झाली, पण अशा प्रकारची लक्षणं येतात. त्याची काय चिकित्सा केली ते नंतर पुढे येईल विषय. पण शोषः अंगानाम हा एक विषय समोर येऊ शकतो. गर्भशुक्र रजोनाश हा फार वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणून वातव्याधीच्या लक्षणांमध्ये आलेलं आहे. याचा वातव्याधीचं लक्षण म्हणून बऱ्याचदा विचार होत नाही, पण प्रॅक्टिस मध्ये आज जर तुम्ही बघितलं, मगाशी आपण हेतू बघितले, विशेष करून अपानाच्या दृष्टीचे हेतू हे प्राधान्याने आजच्या काळात व्यवसायाशी निगडीत म्हणून सापडत आहेत. आणि त्यातून शुक्र रजोनाशाच्या तक्रारी किंवा त्याच्याशी संबंधित विकृती म्हणूया या आवाज गेला सर. आला का? आला हो. तर
गर्भशुक्र रजोनाश याच्याकडे वातव्याधीचं लक्षण म्हणून आपण बघण्याची सवय जर लावली तर मला वाटतं प्रॅक्टिसमध्ये येणाऱ्या इन्फर्टिलिटीच्या बऱ्याचशा केसेस आपल्याकडून सुटतील. आणि त्याचमुळे बऱ्याचशा वैद्यांना बस्ती चिकित्सेचा उपयोग या अवस्थांमध्ये होताना दिसतोय. कारण अपानाचं कार्य हे फक्त मलमूत्र विसर्जन नाहीये, तर सगळ्यात शुक्रार्थ व शक्रोन्मूत्र गर्भनिष्क्रमण क्रिया या सगळ्यावरती अपानाचं काम आहे. हे जर लक्षात घेतलं आपण तर या लक्षणांचा एक वेगळा अर्थ समोर येईल आणि लागेल. पण सर पुन्हा एकदा सुरू करावं लागेल गर्भनिष्क्रमण क्रियापासून. बरं ठीक आहे. तर अपानाचं कार्य जर आपण बघितलं तर ते अपानो अपानगः श्रोणी बस्ती मेढ्रो उरुगोचरः पूर्ण आहे. तर त्याचा विचार करताना मलमूत्र विसर्जन नाही, मलमूत्र विसर्जन एवढंच फक्त कार्य अपानाचं नाहीये, तर गर्भनिष्क्रमण हे सुद्धा अपानाचं कार्य आहे. शुक्राचं श्रवण होणं हे शुक्रार्थ व श्रवण हे अपानाचं कार्य आहे. आणि या त्याच्याशी रिलेटेड हेतू घडतायत आणि गर्भशुक्र रजोनाशांची लक्षणं वातव्याधीमध्ये सामान्य लक्षणं म्हणून येत आहेत. त्याच्याकडे वातव्याधीच्या भूमिकेत बघायची गरज जास्त आहे. गात्रस्पंदन, गात्रसंकुलता अशी लक्षणं असते. सर परत गेलाय आवाज. जसं आपण मगाशी पंचवायूंच्या दृष्टीची लक्षणं बघितली, तसे या वायूंच्या दृष्टीमुळे उत्पन्न होणारी हेतू किंवा उत्पन्न होणारे रोग हे भटांनी निदान स्थानामध्ये त्याच अध्यायामध्ये पुढे वर्णन केलेले आहे. ते थोडक्यात बघूया. नेक्स्ट स्लाइड. प्राणाच्या संदर्भामध्ये बघितलं तर प्राण कुपित झाल्यानंतर चक्षुरादीनाम उपघातम प्रवर्तयेत पीनस अर्धित त्रुट कास श्वासादींश्च आमयान बहून त्या प्रकारचे विकार निर्माण करतो. चक्षुरादींचा उपघात म्हणजे इंद्रियांचा उपघात होणं हे प्राणाच्या दृष्टी लक्षणामध्ये आलेलं आहे. पीनस आहे, अर्धित आहे. अर्धित बऱ्याचदा वातव्याधी म्हणून वैद्यांच्या वैद्यांकडे चिकित्सेसाठी येणारा व्याधी आहे. तर त्याच्यामध्ये कंठरोध कुठला, दोन्ही गेलेत? गेला, अर्धितापासून पुढे गेला. आता तर चक्षुरादींचा उपघात म्हणजे पूर्ण इंद्रियांचा उपघात होणं. अर्धित हा वातव्याधी म्हणून बऱ्याचदा वैद्यांकडे चिकित्सेला येणारा व्याधी आहे. तर त्याच्यामध्ये सामान्य वातरोग म्हणून त्याचा विचार करण्याच्या पलीकडे जाऊन आपण जर प्राणाची दृष्टी अधिक्याने धरून चिकित्सा केली तर मला वाटतं चिकित्सेला एक वेगळं आयाम मिळेल आणि आपण अधिक सक्षमपणे त्याची चिकित्सा करू शकू. हा या लक्षणांच्या धांडोळा घेण्याचा सर्दी अरोचक संस्थान जत्रूर्ध्व संश्रया वर्णन आहे. जत्रूर्ध्व रोग हे विशेष करून उदानाच्या लक्षणांमध्ये आलेले आहेत. याच्याकडे लक्ष द्या. व्यानाच्या
विकृतीमुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधींमध्ये खूप मोठी लिस्ट आहे. त्याच्यामध्ये पुंस्व, उत्साह, बल यांचा भ्रंश हे महत्वाचे पहिलेच येतात. शोफ, चित्तोत्प्लव, ज्वर, ज्ञानाच्या विकृतीमध्ये आलेल्या विकृतीमुळे होणाऱ्या लक्षणांमध्ये ज्वर आलाय. सर्वांग रोग, एकांग रोगाची आणखीन तीव्र किंवा गंभीर अशी अवस्था जी पुढे येते काही वेळेला, क्वाड्रिप्लेजिया आपण ज्याला आता म्हणतो तो, त्याच्यामध्ये तो व्यानाच्या दृष्टी लक्षणामध्ये हर्ष, अंगसुप्तता, कुष्ठ, विसर्प आणि अन्यांश कुर्यात सर्वांगदान. तेव्हा सर्वांगगत रोग जेव्हा असेल त्यावेळेला व्यानाच्या दृष्टीकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. त्याच्यामुळे हेतू काही सापडतात का वेगळे ते बघा. समानाच्या संदर्भामध्ये शूल, गुल्म, ग्रहण्यादी आणि पक्वामाशयाचे गद असं वर्णन घेतलेलं आहे. दरवाजा आहे ना त्यातमध्ये अजून उबदार उबदार येते ते. अपानाच्या बाबतीमध्ये कुपितः कुर्ते रोगान, पृच्छ्रान, तुला सांगतो तुला पक्वाशयाश्रयान. जा उबदार बाकीच्यांनी ऑडिओ बंद करा आपले. कुपितः कुरुते रोगान, पृच्छ्रान, पक्वाशयाश्रयान, मूत्र शुक्र प्रदोषार्षो, उदभ्रंशादिकान बहून. आता इथे सुद्धा अपानाच्या मुळे उत्पन्न होणारी जी लक्षणं आली त्याच्यामध्ये मूत्र शुक्र प्रदोष, आर्ष, गुदभ्रंशादिक हे सगळे व्याधी आलेले आहेत. तिथं सुद्धा शुक्र प्रदोष आलेला आहे. तेव्हा एकूणच आपल्याला आजच्या काळामध्ये आढळणारी जी इन्फर्टिलिटी आहे, मेल इन्फर्टिलिटी विशेष करून, आणि फिमेल्स मध्ये सुद्धा अपानाचा विचार हा जास्त विस्ताराने करावा लागणार आहे. पुढे नेक्स्ट, संप्राप्तीला घ्या. धातुक्षयजन्य वातव्याधीची संप्राप्ती पुढे वर्णन केले ती घ्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे वायोर धातू क्षयात कोपो मार्गस्यावरणेन वा असं सूत्र आपण सगळ्यांचं पाठ आहे. अनेकदा त्याची पारायण झालेली असतील. तर इथे वायूचा कोप दोन प्रकारे होतो म्हणतात की मार्गावरणजन्य आणि धातुक्षय अशा दोन्ही मार्गाने होतो. तर त्याची संप्राप्ती आपल्याला फ्लोचार्ट या स्वरूपामध्ये दोन्हीची मांडता येईल. रिक्तानि पूरयित्वा अनिलो बली करोति विविधान व्याधीन सर्वांग एकांग संश्रितान. रिक्तानी इति तुच्छानी स्नेहादी गुणशून्यानी इत्यर्थः. स्नेहादी गुणशून्य होतात स्रोतस असं चक्रपाणी म्हणतायत. आणि त्या अशा शून्य स्रोतसांमध्ये वातचा प्रकोप होतो. अष्टांग हृदयानी ही संप्राप्ती जरा आणि जास्त विस्ताराने वर्णन केलेली आहे. निदानस्थान अध्याय 15 सूत्र 6 आहे की धातुक्षय करैहि वायु कुप्यति अतिनिषेवितैः चरन् स्रोतस्सु रिक्तेषु धुषम तानेव पूरयन् तेभ्यः अन्य दोष पूर्णेभ्यः प्राप्त्यवा आवरणं बली. अरुण दत्तांची टीका बघा. धातुक्षय करैहि आहार विहारादिभिः निषेवितैः अतिमात सेवितैः चिरकाल सेवितैश्च पवनः कुप्यति किं कुर्वन् स्रोतस्सु चरन् धातुक्षय कर अतिसेवनात् यतः तदानीं स्रोतसां शून्यता भवति. तेव्हा स्रोतस शून्य होतं आणि त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि तो धातुक्षयजन्य वातव्याधी निर्माण करतो. अशी संप्राप्ती आली. आता इथेच अरुण दत्तांची एक छोटीशी टीका आहे. त्याच्या आधारे पुढच्या स्लाइड मध्ये मार्गावरणजन्य संप्राप्ती वातव्याधीची मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. ते असं म्हणतात की तथा तेभ्यः स्रोतोभ्यः अन्य दोष पूर्णेभ्यः आवरणं प्राप्य बली वायु एवं वा कुप्यति.
तेव्हा ही स्रोतस ज्या वेळेला अन्य दोषांनी पुरित असतील आणि त्या दोषांचं आवरण बलवान वायूला बसल्यामुळे ज्यावेळी वाताचा प्रकोप होईल त्यावेळेला मार्गावरणजन्य संप्राप्ती ही आपल्या समोर येते. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारच्या संप्राप्ती आपल्याला मांडता येऊ शकतात. निदान पंचक हे उपशयापाशी आपण संपवणार आहोत. त्याच्यामध्ये उपशय अनुपशयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्याधीच्या संदर्भात विचार वेगळा सांगितलेला नाहीये, पण एक सूत्र अष्टांग हृदय निदानामध्ये ज्वराच्या निदानात सांगून गेलेले वाग्भट ते असते निदान उक्ता अनुपशयो विपरीतोपशायिता. म्हणजे जिथे सांगितलेलं नसेल तिथे निदानामध्ये सांगितलेल्या गोष्टी अनुपशय आणि विपरीत गोष्टींनी उपशय हे सूत्र लावून घ्यावं. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. तो चिकित्सेचा टप्पा आहे. याच्यामध्ये सूत्र तुम्ही चरकातनं वाचून घेऊ शकता. मी साधारणपणे जे चिकित्सेमध्ये केलेले वेगळे प्रयोग आहेत जे यशस्वी झालेले आहेत, जे काही वेगळी चिकित्सेला दिशा देणारे प्रयोग आहेत त्यांचा विचार जास्त करून मांडतो. म्हणजे आपण आपल्याला त्याला जास्त वेळ मिळेल आणि चिकित्सा अनुभव हे वैद्यांना जास्त उपयोगी पडतील. निरुपस्तंभित वातव्याधीची चिकित्सा सांगताना आपल्याकडे येणारा जो आता वातव्याधी हे निरुपस्तंभित वातव्याधीचे जास्त आहेत आणि त्यामुळे इथपासून सुरुवात करूया. आवाज येत आहे? कशाचे आवाज येत आहे? प्रणिता आदमाने नावाच्या सदस्य आहेत. कोणाचा तरी ऑडिओ चालू दिसतोय, ऑडिओ कोणाचा तरी. हो, प्रणिता आदमाने नावाच्या माननीय सदस्य आहेत आपल्या. त्यांनी माईक त्यांना काहीतरी बोलायचं असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी माईक सुरू ठेवला. तुमचं काहीतरी चुकीचं वाटतंय असं बहुतेक वाटतंय मला. त्यांना सुरू करू का? हो. तर धातुक्षयजन्य वातव्याधीची किंवा निरुपस्तंभित वातव्याधीची चिकित्सा सांगताना चरकांचं म्हणणं असं आहे की क्रियामत वातरोगापहान शृणु केवलम निरुपस्तंभम आदौ स्नेहही उपाचरे. पहिली चिकित्सा आहे ती स्नेह आहे आणि ती कशाने करायची तर वायुम सर्पीही वसा तैल मद्यपानही नरम. आताच्या काळामध्ये आपल्या समोर येणारे जे वातव्याधीचे रुग्ण आहेत ते गंभीर धातूपर्यंत गेलेले वातव्याधी किंवा त्यांचे उपधातू जे आहेत कंडरा, शिरा, स्नायू यांची इन्व्हॉल्वमेंट घेऊन येणारे वातव्याधी जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त तेलाच्या चिकित्सेने उपयोग होईल असं नाही, त्याच्या पुढचे पण इतर जे स्नेह आहेत ते पण अवस्थावशात वापरावे लागतील आणि त्या दृष्टीने इथं चारही स्नेहांचा उल्लेख निरुपस्तंभित वातव्याधींच्या संदर्भामध्ये केलेला आहे. सर्पी, वसा, तैल, मज्जा. महास्नेहाचा सिद्ध करण्याचा एक योग अष्टांग हृदयाने चिकित्से स्थानामध्ये सांगितलेला आहे आणि त्या पाठाने केलेला महास्नेह बाजारामध्ये मिळतो. पंचस्नेह म्हणून एक नागार्जुनचं कॉम्बिनेशन आहे, तेही उपलब्ध आहे. हे दोन्ही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. चारही स्नेह एकत्र येतात आणि त्याचा फायदा जास्त मोठ्या प्रमाणावरती आपल्याला होतो. आणि ते कुठपर्यंत वापरायचे तर स्नेहाने तो रुग्ण क्लांत झाला पाहिजे. स्नेह क्लांतम समाश्वास्य वयोभी स्नेह पुन्हा पुन्हा दुधाने स्नेहन करायचंय त्याचं. एकूणच बघितलं तर स्नेहाचा प्रचूर वापर हा चिकित्सेच्या पहिल्या टप्प्यावर करायला सुरुवात केलेली आहे आणि चारही प्रकारचे स्नेह, त्याच्यानंतर क्षीर आणि त्याच्यानंतर युषही ग्राम्य अंबुज अनुपरसही वा स्नेह संयुतही, हे सुद्धा सगळे स्नेह संयुत. पायसही कृशरही सामलवणही अनुवासनही नावनैहि तर्पणैहि च अन्नैहि सुस्निग्धम स्वेदयेत ततः. तर ह्या सगळ्याचा विचार केला तर एकूण चिकित्सा जी आहे ती स्नेहाने
करायची चिकित्सा आहे. स्नेहाने त्याला म्लान करून टाकायचे पूर्णतः आणि चारही प्रकारचे स्नेह वापरायचे आहेत. आता एक अभ्यास आपल्याला करावा लागेल पुन्हा जाऊन की अष्टांग हृदय सूत्रस्थान 16वा अध्याय स्नेहविधी जो आहे त्याच्यामध्ये घृतादी स्नेहांची सांगितलेले अवस्था वेगवेगळ्या, म्हणजे तेल कुठं वापरायचं, घृत कुठं वापरायचं, वसा कुठं वापरायची, मज्जा कुठं वापरायची, हे जर बघितलेत तर तुम्हाला आणि काहीतरी वेगळ्या अवस्था समोर येतील वातव्याधीच्या, आणि त्याच्यामध्ये चारही स्नेह कसे काम करतात आणि जास्त चांगला अंदाज येईल. याच सूत्रांच्या कंटिन्युएशन मध्ये जर बघितलं तुम्ही तर चरकांनी स्नेहस्वेद कसं काम करतं याचं मोड ऑफ ऍक्शन सांगितली ती पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड प्लीज. स्नेहाक्तम स्विन्नम अंगम तु वक्रम स्तब्धम अथापि वा. स्नेहाक्त केलेलं आणि मग स्विन्न केलेलं अंग, म्हणजे स्नेहा पण नंतर स्वेद करायचा, यांनी वक्र आणि स्तब्ध झालेलं अंग सुद्धा नामयितुम शक्यम. याचे एक चिकित्सा अनुभव सांगायला आवडेल मला. आमच्याकडे एक 24 वर्षाची रुग्ण ऍडमिट होती. संपूर्ण अंगाच्या ठिकाणी संकोच झालेला, म्हणजे कुठलाच सांधा हा हलत नाही अशा स्वरूपाच्या अवस्थेमध्ये आलेली, आणि दोन्ही हात छातीकडे संकुचित झालेले आणि घेऊन झोपणारी, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये संकुचित करून पोटाकडे आलेले आणि तीव्र स्वरूपाचा स्तंभ, असं अवस्थेमध्ये असलेली अत्यंत कृश. त्यामध्ये हा प्रयोग पहिल्यांदा केला की कोष्ण स्नेहाची धारा ही घालायला सुरुवात केल्यानंतर पूर्णतः हा स्तंभ पूर्ण जाऊन साधारणपणे 1-2 महिने ती त्याच्या पुढे धारासाठी ऍडमिट होती, आणि त्याच्यानंतर ते पूर्णतः सुधारून नंतर तिचं लग्न सुद्धा झालं, संसारामध्ये आपल्या सुखी. तर अशा प्रकारे आपल्याला धारेचा उपयोग हा अशा ठिकाणी जिथे स्तंभ आहे, ग्रह आहेत, शोष आहे, अशा ठिकाणी उपयोग होणार आहे. त्या अवस्था पुढे वर्णन चरकच करतायत की हर्ष तोद रुक आयाम तोत स्तंभ ग्रहादया स्विन्नस्य आशु प्रशाम्यन्ति मार्दवंच उपजायते. तेव्हा स्नेहपूर्वक स्वेदन केल्यानंतर कुठल्या कुठल्या अवस्था आपण ट्रीट करू शकतो. त्याच्यामध्ये हर्ष, आज जो रुग्णांमध्ये तुम्हाला टिंगलिंग सेन्सेशन असं एक घेऊन येणारे आपल्याकडे लोक आहेत, पिपिलिका पण होताना वाटतं, तशा लक्षणांमध्ये हा उपयोगी पडणार आहे. तोद आहे, रुजा आहे, आयाम आहे, शोथ, स्तंभ आणि ग्रहादी आदीमध्ये अनेक वेदना तुम्ही समाविष्ट करू शकता. आणि ही वेदना शमन होतेच, पण मार्दव निर्माण होतं, हे महत्वाचं या स्नेहस्वेदामुळे. आणि एक पुढे फार क्लिनिकली उपयोगी पडणारं सूत्र चरकांनी सांगून ठेवलंय. त्याचा उपयोग अनेक अवस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मी करून बघितला आणि उपयोग अत्यंत चांगला होता तो. ते सूत्र म्हणजे स्नेहश्च धातून संशुष्कान पुष्णाती आशु प्रयोजिता बलम अग्निबलम पुष्टीम प्राणांश्च अभिवर्धयेत. तेव्हा संशुष्क धातूंचं आशुपोषण करण्याचं काम कोण करेल तर ते स्नेह करतो. स्नेहपसेवी पुरुषाला प्राप्त होणारे लाभ सांगताना वाग्भटांनी एक शब्द वापरलाय, प्रत्यग्र धातू बलवर्णयुक्त. आणि तो प्रत्यग्र धातूचा अर्थ तिथे टीकाकार करतात की नूतन धातू. तेव्हा स्नेह हा धातूंचं रिजनरेशन करायला उपयोगी पडतोय का,
याचा विचार करा. आणि मग तुम्हाला आताच्या काळामध्ये डी सफिक्स लावून येणाऱ्या ज्या वातव्याधीतल्या अवस्था आहेत, मग ते डी जनरेशन असेल, डी मायलिनेशन असेल, त्या दुरुस्त करायला एक चांगला चिकित्सेचा मार्ग सापडेल आणि तो म्हणजे स्नेह. स्नेह हा औष्ण्य, गौरव आणि तेल हेच स्नेह, औष्ण्य आणि गौरव उपमन्नत्वात वातम जयते असं चरक म्हणतात निदान विमान स्थान अध्याय 1 मध्ये. आणि तिथे चक्रपाणींची एक फार महत्वाची टीका आहे की यदा तैलम वातात अधिकम भवती तदा वातम जयेत. तेल जेव्हा वातापेक्षा शरीरामध्ये वात जिंकेल. त्यामुळे आपण तेवढं तेल वापरून चालणार नाही. 100 ml तेलाची बाटली 15 दिवस चालवली हे चालणार नाहीये. मोठ्या प्रमाणावरती तेल वापरावं लागणार आहे आणि तरच तुम्हाला रिझल्ट तसे दिसतील. म्हणजे ते मल्टिपल मोड्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशननी पण वापरायचे आणि भरपूरही वापरायचे, तरच तुम्हाला हा वातप्रकोप कंट्रोल मध्ये आणणं शक्य आहे. मगाशी जो एक रोगी सांगितला होता की त्याच्या डाव्या हातामध्ये स्नायुशोष, बऱ्याचदा आताच्या काळामध्ये अवबाहुकासारखी अवस्था घेऊन लोक येतात. एखाद्या हातामध्ये शूल असतो आणि चटकन आपल्या लक्षात येत नाही, पण जर तुम्ही टेपनी मोजून बघितलं तर डावीकडच्या आणि उजवीकडचे म्हणजे अफेक्टेड नॉन अफेक्टेड बाजूमध्ये मेजरमेंट मध्ये फरक येतात. म्हणजे हा स्नायूचा शोष तिथे झालेला असतो स्थानिक, आणि तो जोपर्यंत तुम्ही दुरुस्त करत नाही तोपर्यंत त्याचा शूलही थांबणार नाही आणि लक्षणही जाणार नाही. आणि त्याही अवस्थांमध्ये धारेचा उपयोग हा खूप चांगला झालेला आहे. मला एका केसमध्ये असा अनुभव आला होता की जवळपास 5 दिवसाच्या धारेमध्ये 2.5 इंचापर्यंत 2.5 सेंटीमीटर, सॉरी इंच नाही, 2.5 सेंटीमीटर एवढा स्नायू शोष भरून आलेला. म्हणजे रोग्याला सुद्धा आश्चर्य वाटलं होतं त्या. तेव्हा स्नेह काय काय करतो, तो संशुष्क धातूंचं आशुपोषण करतो, धातूंना चांगल्या प्रकारे वाढवतो, प्राकृत वर्धन त्यांचं करतो आणि बल, अग्निबल, पुष्टी आणि प्राण वाढवतो असा सगळ्याचा अर्थ आहे. एक उदाहरणादाखल आपण पक्षवधाचा विचार करूया. परवाच्या व्याख्यानामध्ये आपण त्रिमर्माचा विचार करताना मर्माघाताची संप्राप्ती बघितली होती. नेक्स्ट स्लाइड. त्या आताच्या काळामध्ये जे आपल्याकडे पक्षाघात येत आहेत ते शिरोमर्माचा अभिघात होऊन नंतर आपल्याकडे पक्षाघात ही अवस्था घेऊन येतात, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मर्माघाताच्याही चिकित्सेचा विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि शिरोमर्माच्या अभिघाताचा विचार करावा लागणार आहे आणि त्याच नंतर पक्षाघाताच्या चिकित्सेचा विचार करावा लागणार आहे, संप्राप्तीचा विचार करावा लागणार आहे. हे सगळं जर बघितलं तर आत्ताच्या काळामध्ये होणारी पक्षवधाची चिकित्सा ही मला वाटतं बायफेजिक व्हायला हरकत नाही. पहिल्यांदी अर्ली स्टेज मध्ये जर रोगी आला आपल्याकडे, जेव्हा नुकताच मर्माभिघात झालेला आहे, काही पेशंट 3-4 दिवसामध्ये आलेले आहेत आणि मी चिकित्सा करायची संधी आम्हाला मिळालेली आहे, तर त्यावेळेला चिकित्सेचा विचार हा वेगळा असतो, त्याच्यानंतर चिकित्सेचा विचार वेगळा करावा लागतो. सुरुवातीला जेव्हा मर्माघाताची अवस्था आहे त्यावेळेला ती वृक्षणार्ह अवस्था सांगितलेली आहे. पुढे जेव्हा तो वातव्याधीत परिवर्तित होतो पक्षवध म्हणून, त्यावेळेला मग चिकित्सा ही आता सांगितलं होणार आहे. याच्यामध्ये पक्षवधाच्या निदानामध्ये विचार करत असताना शिरास्नायू विशोषण, संधिबंधांचं विमोक्षण अशा शारीर भावांची विकृती ही लक्षण स्वरूपामध्ये समोर येते. फार लक्षण वर्णन केलेली नाहीत आपल्याकडे. कृष्ण हा अर्धकायस्या तस्य स्यात् आकर्मण्य विचेतना असं वर्णन केलेलं आहे. तर कृष्ण किंवा अर्धकाय ही अकर्मण्य होणं, विचेतन होणं एवढंच वर्णन केलेलं आहे. पण आताच्या काळामध्ये जी लक्षणं आपल्याला दिसतात की दक्षिण किंवा वाम पक्षाच्या क्रियाहानी, बाजूचा स्नायू किंवा संधिबंधांचा विमोक्षण झाल्यामुळे स्रस्त संधी असणं, अंशसंधी स्रस्त झालेला हे बऱ्याचदा सापडतात.
तशी जर अवस्था लक्षात घेतली तर ही लक्षणं आपल्या ग्रंथामधून कुठे मिळालेली आहेत दिसतात का? असा एक अभ्यास जर करायचा झाला तर त्याचा एक मार्ग असा आहे, हॅलो कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे. हॅलो, ऑडिओ कोणाचा तरी चालू आहे, कोणतरी बोलतंय. निकिता कदम ऑडिओ बंद करा प्लीज. निकिता कदम. सॉरी. हा, मला माझेच आवाज अनेक प्रकारे येत आहेत असं वाटतं. हे आपण कसं समजून घेऊ शकतो? सुश्रुताच्या शिरा वर्ण विभक्ती शारीराचा जर अभ्यास केलात, रक्तवह, पित्तवह, रक्तवह आणि श्लेष्मवह शिरांच्या कार्याची वर्णन केलेली आहेत. कार्य सांगताना सांगतात की क्रियाणाम अप्रतिघातम अमोघम बुद्धिकर्मणाम. विरोधाच्या अनेक रोगांमध्ये ही लक्षणं दिसलेली आहेत. क्रियांचा अवरोध असतो, पूर्णतः सुरुवातीला पूर्ण उपघात झालेला, त्याचप्रमाणे बुद्धिकर्मांचाही उपघात असतो. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची अनेक कार्य बिघडलेली आपल्याला समोर येतात. तेव्हा क्रियांचा अप्रतिघात हे प्राकृतपणे वातवळ शिरांचं कार्य आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही विकृती आली तर ती वातवळ शिरांची विकृती असं आपण करायला हवं. स्पर्शज्ञानाची हानी बऱ्याचदा पक्षवादाच्या रोगांमध्ये सापडून येते. आज आपण आजकाल हॅमरने त्याच्या परीक्षाही करतो, ब्रश लावून बघतो किंवा सुईने टोचून बघतो. आता हे परीक्षण आहे, हे रक्तवह शिरांच्या कार्यविकृतीची निश्चिती करणारं परीक्षण असं म्हणता येईल आपल्याला. कारण रक्तवह शिरांच्या वर्णनामध्ये सुश्रुतांचं वर्णन असं आहे की स्पर्शज्ञानम असंशयम हे रक्तवह शिरांचं कार्य आहे. निसंशय स्पर्शज्ञान. ते जर तुम्हाला बिघडलेलं सापडलं एखाद्या रोगामध्ये तर शिरा विशोषणामध्ये विशेष करून रक्तवह शिरांचं विशोषण असा एक विशेष समोर येईल आणि मग त्यामुळे तुमची चिकित्सा रक्तधातू केंद्रित अशी व्हायला हवी आणि रक्ताचं प्रसारण करणारी काही औषध द्रव्य तुम्हाला अभ्यंतर चिकित्सेत, बाह्य चिकित्सेत आणावी लागते आणि मग तुम्हाला परिणाम जास्त चांगले मिळतील. तर ह्या पद्धतीने या शिरास्नायू विश्लेषणाचा अभ्यास वेगळा करायला सुरुवात करा. पुढे सामान्य चिकित्सा सूत्र आलायचे काढा. चरक चिकित्सा स्थान अध्याय 28 सूत्र 104 आणि 105. इथे चरकांनी सारांशात वातव्याधीचं सामान्य चिकित्सा वर्णन केलेली आहे. काही भाग असतील त्याच्यामध्ये आणि काही नवीन आलेले. सर्पिस्तैल वसा मज्ज सेकाभ्यंजन वस्तयः स्निग्धा स्वेदा निवातंच. असा पयांसी भुज्यानी स्वादु अम्ल लवणानी च बृहणम यच्च तत्सर्वं प्रशस्तं वातरोगिणाम. हे शेवटचं सूत्र, शेवटची लाईन खूप महत्वाची आहे. बृहणम यच्च तत्सर्वं प्रशस्तं वातरोगिणाम. सर्व प्रकारचं बृहण हे वातरोगांच्या मध्ये आदर्श अशा स्वरूपाची किंवा प्रशस्त चिकित्सा आहे. सूत्रस्थानामध्ये षड्विधोपक्रमाचा जो अध्याय आहे चरकांमधला, तिथं जर तुम्ही बघितलं तर तिथे उपसंहार करताना चरक सांगतात की शर्करा क्षीर सर्पिंशी सर्वेषां विद्धी ब्रह्मणम. तेव्हा हे 3 वस्तू सांगितल्यात, शर्करा, क्षीर आणि सर्पी. आणि आज जर तुम्ही बघितलं तर या 3ही वस्तू बदनाम झाल्यात वेगवेगळ्या कारणांनी आणि त्या सेवनामध्ये नाहीत लोकांच्या. आणि त्यातून म्हणजे ते वातरोगाचं कारणच ठरतंय. आणि मग आपण चिकित्सा आपण जेव्हा करू
त्यावेळेला या 3 द्रव्यांचा प्राधान्याने वापर करणं चिकित्सेमध्ये हे आवश्यक ठरणार आहे. पुढे 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 चला, स्लाइड पुढच्या घाला. रोल ऑफ तैल इन वातव्याधी अशी स्लाइड आहे. तेलाच्या प्रयोगासंदर्भामध्ये सरकारने चिकित्सा स्थान अध्याय 28 सूत्र 142 आणि 43 इथे चरक असं सांगतात बघा की सर्व वात विकाराणाम तैलानी अन्यानी अतः शृणु चतुष्प्रयोगानी आयुष्य बलवर्णकराणी च रजः शुक्र प्रदोषघ्नानि अपत्य जननानि च निरत्ययानि सिद्धानि सर्वदोषहराणि च. तेव्हा हे चतुष्प्रयोग म्हणजे काय? चक्रपाणींची टीका आहे. पान अभ्यंजन नस्य अनुवासन योगिनी. तेव्हा या चारही प्रकारे स्नेहाचा प्रयोग इथे तेलाचा आलेला आहे, पण आपण स्नेहप्रयोग म्हणून सुद्धा त्याचा विचार करू शकतो. हा जर आपण वाढवला तर आपल्याला वातव्याधीमध्ये मिळणारे परिणाम हे जास्त चांगले टिकाऊ अशा स्वरूपाचे मिळणार आहेत. स्नेहपानाचा विषय आत्ताच्या काळामध्ये आपला बराचसा कंपन्यांनी सोपा करून दिलेला आहे की सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल्स बहुतेक तेलांच्या आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. गंध तेलाची एक शिरबला आहे, बलाशो आहे, अनेक तेलांच्या कॅप्सूल्स. नॉनव्हेज सर्वात मोठं बेकार कारण आहे मुळच. हॅलो, ऑडिओ कोणाचा तरी चालू आहे, बंद करा. हॅलो, ऑडिओ कोणाचा तरी चालू आहे. रोशन श्याम चव्हाण, त्यांना काहीतरी टीका लिहायची तुमच्या बोलण्यावर, त्यांना काहीतरी सांगायचं. ते नंतर सांगा म्हणा, मी आधी बोलून घेतो. हा, ते येतील, परत येतील तेव्हा सांगतील. आले तर पान अभ्यंग नस्य आणि अनुवसन या चारही मार्गांनी तेलाचा प्रयोग मारा आपण जेव्हा करायला लागू त्यावेळेला हा वात आपल्याला आटोक्यात आणता येतो. आणि एक्झॅक्टली केरळमध्ये हेच चालतं. मोठ्या प्रमाणावरती तेल वापरतात आणि मल्टिपल मोड्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन यूज करत असल्यामुळे रिझल्ट आहेत. ते आपण सुरू केलं तर आपल्यालाही रिझल्ट मिळतात आणि त्याचा मी अनुभव घेतोय सध्या. त्यामध्ये सुद्धा मात्रा वापरताना जितका वातप्रकोप तीव्र असेल तेवढी मात्रा आपली जास्त असायला हवी. नसण्याच्या बाबतीमध्ये मी 16 बिंदू पर्यंत सुद्धा मात्रा नेतोय आणि त्याचे परिणाम चांगले आहेत. अभ्यंगामध्ये सुद्धा शरीराला आक्त करणं हे अपेक्षित आहे. अनुवासनामध्ये सुद्धा अग्निबलानुसार सगळ्यांनाच मात्रा बसती 60 ml चा द्यायला पाहिजे असं नाही, 90, 120 असा सुद्धा तुम्ही वाढवत येऊ शकता. तेव्हा हे चारही प्रयोग आपल्याला करता आले पाहिजेत किंवा करायला हवेत. आपण आता याच्यामध्ये आता मी महास्नेह किंवा पंचस्नेह हा सुद्धा अभ्यंकर पानासाठी वापरतो. अभ्यंग नस्य अनुवसनामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तेलाबरोबर मिक्स करून असं हे करतो. त्याचे परिणाम जास्त चांगले आहेत. याच्या पलीकडे जाऊन तेलांचा जो परिणाम वातव्याधीमध्ये मिळतो तो सांगताना की आयुष्यकर बलवर्णकर आहेत. तेव्हा आयुष्यही वाढवणारी आहेत, बलवर्णकर आहेत, रजस शुक्र प्रदोषघ्न आहेत. मगाशी जर जो आपण अपनाच्या संदर्भामध्ये हेतू आणि लक्षणांचा विचार केला होता, सामान्य वातव्याधीच्या लक्षणामध्ये गर्भ शुक्र रजोनाश असा विषय केला होता. त्याच्याशी हा विषय जोडून बघा. अपत्य जननानीच पण सांगितलेली आहे. तेव्हा वातव्याधीमध्ये आलेली तेल ही या अर्थाने ज्यांच्यामध्ये अपनाच्या वैगुण्यातनं आलेली विकृती आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला जास्त प्राधान्याने वापरता येणार आहे. नेक्स्ट बोलतोय नाही. स्कॉलर 598 कोण आहे?
त्यांनी ऑडिओ बंद करा. वातव्याधीतल्या अवस्था भेदाने जर बस्तींचा विचार करायचा झाला तर किती अवस्थांमध्ये बस्ती आलेला आहे ते बघा. निरुपस्तंभित वातामध्ये अनुवसन आहे. सदोष कर्मामुळे उत्पन्न होणारा वातप्रकोप, त्याच्यातनं रोगी जर दुर्बल अविरेच्य असेल तर तिथे निरोह देऊन पुन्हा पुढे चिकित्सा प्रवणाची करावी असं वर्णन आहे. सर्वांग कुपित वाता अनुवसन आलेलं आहे. मांसमेधोगत वातामध्ये येतो. वृद्धसीमध्ये निरुह अनुवसनाचा उल्लेख आहे. पित्तावृतवात, कफावृतवात, त्यामध्ये पित्तावृतवातामध्ये यापन क्षीर बसती, कफावृत वातामध्ये निरुह, श्लेष्मानुगत वातामध्ये निरुह द्यायचा पण तो उष्ण द्रव्ययुक्त आणि गोमूत्रयुक्त द्यायचा आहे. पित्त संसृष्ट वातामध्ये निरुह, क्षीरसंयुक्त आणि अनुवासन मधुर औषध सिद्ध. प्राणावृत समानामध्ये यापन बसती, उदानावृत अपनामध्ये निरुह अनुवसन, सर्वस्थानावृत वातामध्ये यापन अनुवसन. पुढे नेक्स्ट स्लाइड. वातव्याधी चिकित्सेमध्ये आपल्याला सर्वात प्राधान्याने येणारा विकार आपल्या समोर आहे तो म्हणजे संधिगत वात. यामध्ये विशेष करून जानुसंधीच्या ठिकाणी उत्पन्न होणारा किंवा इतरही संधीच्या ठिकाणी प्राप्त होणारा वातव्याधी हा जास्त करून वैद्यांच्याकडे चिकित्सेला येणार आहे. बऱ्याचदा रुग्ण कडे येण्याची इच्छा होते, पण तरी आपण चिकित्सा करायला पाहिजे त्यांची. आता या जानुसंधीच्या संदर्भामध्ये संधींचा विचार करत असताना शरीराच्या दृष्टीने जर केला तर तो संधी म्हणजे फक्त अस्थींचा संधी झालेला तयार नाहीये, दोन अस्थी एकत्र आले आणि झाले असं नाहीये. तर त्याच्यामध्ये ऊर्ध्व आणि अधः शाखेतले जे संधी आहेत त्याच्यामध्ये गुल्फ, जानू, मणिबंध, कुरपर हे सगळे जे आहेत ते मर्म आहे ते लक्षात ठेवायचं. आणि मर्म असल्यामुळे त्यांची चिकित्सा करत असताना ते मर्माश्रित वातव्याधी आहेत असं लक्षात ठेवून काही चिकित्सेमध्ये वेगळेपणा. तर प्रत्येक मर्माच्या बाबतीमध्ये सुश्रुतांनी असं वर्णन करताना सांगितलं की सगळी जी मर्म आहेत ती मांस, स्नायू, संधी आणि अस्थी यांचा सन्निपात आहेत. म्हणजे इतक्या ठिकाणच्या इतक्या भावांचा विचार तुम्हाला चिकित्सा करत असताना या संधीच्या ठिकाणच्या विकृतींमध्ये करावा लागणार आहे. त्यामुळे फक्त तो अस्थि केंद्रित असून चालणार नाहीये. मग त्याच्यामध्ये संधी आहेत, स्नायू आहेत. आजच्या काळामध्ये चालताना दुखतं किंवा प्रसारणा कुंचनयोः प्रवृत्तींच संवेदना हे जे लक्षण आहे संधिवातातलं जानुसंधीच्या संदर्भात मध्ये जास्त प्रकर्षाने जाणवणार आहे. तेवढंच लक्षण घेऊन येतात रोगी असं नाही. तर चालताना गुडघा वजन घेत नाही सुद्धा तक्रार घेऊन येणारे रोगी आहेत. तर ही विकृती अस्थींच्या विकृतीशी जोडण्याऐवजी जास्त करून त्या संधीला तयार करणारे जे स्नायू आणि संधिबंध आहेत त्यांच्या विकृतीशी जास्त रिलेट करावी लागणार आहे. आणि त्या दृष्टीने आजच्या काळामध्ये तुम्हाला सापडेल की लिगामेंट टियर आहेत किंवा
टेंडॉन टिअर आहेत, हे घेऊन येणारे रोगी पण आपल्याकडे पुष्कळ आहेत. त्यांची चिकित्सा करत असताना रुटीन अस्थिमज्जातली चिकित्सा करून चालणार नाहीये. तर त्या स्नायू संधिबंध यांचा विचार करून चिकित्सा करावी लागणार आहे. आणि तिथे सुद्धा शूलशमनासाठी आणि जर स्थानिक शोष झाला असेल स्नायूंचा तो भरून काढण्यासाठी स्नेहधारेचा उपयोग उष्ण स्नेहधारेचा अत्यंत चांगला झालेला आहे. म्हणजे माझ्याकडे अनेक केसेस अशा झाल्या आहेत की ज्यांच्यामध्ये MRI चे रिपोर्ट केलेले होते, त्यामध्ये लिगामेंट टिअर सांगितलेला आहे आणि ते 2-2, 3-3 वर्ष शूलाने पीडित आहेत, काही होत नाही आणि धारेने पूर्ण बरे झालेले अशा स्वरूपाचे पेशंट जास्त प्रमाणामध्ये आहेत. मार्गावरण धातुक्षयजन्य वातव्याधीच्या पेशंट्स मध्ये बस्तीचा विचार करत असताना एक वेगळा विचार मी वापरून बघतो सध्या, आणि त्याला एक आधार वृंदमाधवाच्या चिकित्सेमध्ये मिळाला. म्हणजे तो वाचनात आल्यानंतर चिकित्सेमध्ये हा बदल केलाय मी. आणि तो विचार असा की निरुह काळामध्ये यापन बस्ती द्यायचे, तिथे धातुक्षयजन्य वात प्राधान्य आहे तिथे, आणि तसे दिल्यानंतर परिणाम जास्त चांगले मिळतात. त्याला दुसरा एक सपोर्टिव्ह रेफरन्स असा मिळतो की विविध उपक्रमांमध्ये आलेला आहे 14वा अध्याय. तिथे 2 सूत्र येतात, एक शोधनम शमनम चेति विधिधा तत्रापि लंघनम, आणि त्याच्यानंतर एक सूत्र लगेच येतं ब्रुवणम शमनम त्वेव वायु पित्ता निलस्यच. तर या दोन्हीचा जर विचार केला आपण तर शोधनम शमनम चेती हे लंघनाचं सूत्र आहे आणि त्याला जोडून आलेलं हे सूत्र आहे. तेव्हा वायू आणि वातपित्त यांच्यासाठी ब्रुवणरूप शोधन आणि शमन हे चिकित्सेचे 2 उपक्रम असावेत असं अरुण दत्तांच्या टीकेच्या आधारे म्हणता येतं. तिथे अरुण दत्तांनी टीका अशी केली की ब्रुवणम अत्र क्षीरादिही, आणि तो क्षीर जो आहे तो या यापन बस्तीमध्ये प्रधान अशा स्वरूपाचा मीडियम आहे, आणि त्याच्याबरोबर मांसरस असतो. पण प्रत्येक वेळेला मांसरस वापरता येत नाही, काही वेळेला उपलब्धीची प्रॉब्लेम्स असतात. मग त्यामध्ये त्याच्यासाठी मी एक दुसरं वापरून बघितलेलं ते म्हणजे आजामांस रसायन, हे केरळच्या कंपन्यांचं मिळतं. ते साधारणपणे 20 ते 30 ml हे त्या बस्तीमध्ये यापन बस्तीमध्ये घालून द्यायचं. याप्रमाणे मुस्तादी यापन बस्तीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करून बघितलेला आहे. अन्य यापन बस्तींचे प्रयोग तेवढे झालेले नाहीयेत, येणाऱ्या काळामध्ये करायला नक्की आवडते. पण या पद्धतीने जर आपण चिकित्सा करायला प्रयत्न केला तर आता येणारे जे धातुक्षयजन्य वातव्याधीचे रोगी आहेत ते आपण जास्त चांगल्या पद्धतीने त्यांची चिकित्सा करू शकतो. परवा त्रिमर्माचा विचार करत असताना जो मर्मगुलिकेचा लेप सांगितला तो सुद्धा मी आता जानुसंधीच्या पेशंट मध्ये जास्त प्रमाणात वापरून बघितलाय आणि त्याचे परिणाम चांगले मिळाले. कटिशूगत वातामध्ये किंवा शूल असताना सुद्धा त्या मर्मगुलिकेच्या लेपाचा उपयोग नॉर्मल लेपगुलीच्या उपयोगापेक्षा जास्त चांगला मिळालाय, असं एक ऑब्झर्वेशन जाता सांगतो. साधारणपणे चिकित्सेतल्या ज्या गोष्टी आतापर्यंत वापरतोय त्यांचा थोडासा आपण आढावा घेतलाय. जाता जाता थोडस वर्णन अनुक्त वातव्याधींचं, कारण आजच्या काळामध्ये आपल्याकडे येणारे उक्त वातव्याधींपेक्षा अनुक्त वातव्याधी जास्त आहेत, आणि त्यांची संगती कशी लावायची. तर चरकातली 2 सूत्र त्यासाठी मला जास्त महत्वाची वाटतात. एक निदानाच्या साठी उपयोगी पडणारं सूत्र आहे आणि दुसरं चिकित्सेसाठी उपयोगी पडणारं सूत्र आहे. पहिलं सूत्र असं आहे की चरक चिकित्सा स्थान अध्याय 28 सूत्र 24 आहे. हेतुस्थान विशेषाच भवेद रोग विशेषकृत. हेतू विशेष आणि स्थान विशेष यावरून रोग विशेष
हा आपल्या समोर येणार आहे. आता आत्ताच्या काळातले जर तुम्ही विशिष्ट हेतू बघितलेत, यानयान, रथक्षोभ, चरकाच्या सिद्धिस्थानाच्या 12व्या अध्यायामध्ये पंचकर्म जे लोक करतायत त्यांनी टाळावयाच्या 8 गोष्टी सांगितल्या. त्या जर टाळल्या नाहीत तर त्याच्यामुळे होणारे विकारही सांगितले. त्यांचा हे आजच्या काळामध्ये हेतूंच्या दृष्टीने अभ्यास हा जर सुरू केला तर तुम्हाला अनेक वेगळ्या गोष्टी समोर येतील. त्याच्यामध्ये रथक्षोभ असा एक हेतू सांगितलाय आणि त्या 8ही प्रकारांनी देहाच्या कुठल्या भागामध्ये पीडा होते असं वर्णन चक्रपाणींनी तिथं केलेलं आहे. त्यामध्ये रथक्षोभामुळे सर्व देह पीडा असं चक्रपाणी वर्णन करतात. आता आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर रथ म्हणून जे वाहन आपण वापरतोय त्यांचं हे अब्सॉर्प्शन, शॉक अब्सॉर्बर चांगले आहेत, पण ती ज्या रस्त्यावरून धावणार ते रस्ते अनेकदा दुर्धर कंडिशन मध्ये असतात. त्यामुळे आपण हा हेतू आजच्या काळामध्ये पथक्षोभ म्हणूनही लक्षात घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळे पाठीच्या मणक्याचे विकार, कशेरुकागत विकार हे जास्त प्राधान्याने समोर आलेले तुम्हाला सापडतील. तेव्हा हा इथे विशिष्ट हेतू घडतोय. विशिष्ट स्थान जे आहेत कशेरुका किंवा पृष्ठवंश, तिथे रोगविशेष निर्माण करतोय. या रोगविशेषांचं वर्णन चरकामध्ये किंवा कुठल्याच आपल्या संविधानामध्ये तसं आलेलं नाही आहे. पण आज मोठ्या प्रमाणावरती रोगी आपल्याकडे येत आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर बस्तीतून इनोव्हेट झालेली स्थानिक बस्ती ही यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसते. मग कटी बस्ती असेल, मन्या बस्ती असेल, जानू बस्ती असेल, हे प्रकारचं इनोव्हेशन आहे. शिरोबस्तीच्या ग्रंथोक्त उपक्रमातून केलेलं इनोव्हेशन म्हणूया आपण त्याला. तर हेतुविशेष आणि स्थानविशेष लक्षात घेतले तर आपल्याला या रोगविशेषाचं निदान करणं हे शक्य आहे. आता अन्य काही गोष्टी निदानाच्या दृष्टीने पृष्ठवंशाच्या बाबतीमध्ये ज्या लक्षात घ्याव्या लागतात त्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. कशेरुका हा शब्द पृष्ठवंशाला किंवा ह्या अण्वस्थींना, ज्या छोट्या अस्थी आहेत पाठीच्या मणक्यातल्या, त्यांच्यासाठी कुठेच आलेला संहितांमध्ये तरी आपल्याला सापडत नाही. बऱ्याचशा शारीराच्या पुस्तकांमध्ये तो वापरलेला आहे, पण आपल्या संहितांमध्ये त्याचा उल्लेख नाही. म्हणून शोध घेत असताना मला तो अमरकोशामध्ये पृष्ठवंशाचा पर्याय सापडला आणि तिथे कशेरुकेचं वर्णन करत असताना कम वायुम शृणाती ती कशेरुका असं वर्णन चरकांनी केलेलं सापडत. म्हणजे इथे प्राधान्याने प्रकोपित होणारा दोष आहे आणि त्याची चिकित्सा आपल्याला करायची. आणि जो अण्वस्थी आहे तो रक्तमेदाने दिसतोय, म्हणजे रक्तमेद वात यांचा विचार करून आपल्याला क्रियाविशेष ठरवावा लागणार आहे. आणि मग ह्या तीनही याच्यावरती काम करेल अशा प्रकारचं द्रव्य निवड बघायला गेलात तुम्ही तर लाक्षाधिक गुळ हा समोर येतो. त्याची फलश्रुती सांगत असताना व्याधी सांगितले नाहीयेत, पण ग्रंथकारांनी एक वर्णन तिथे केलंय की ते कुलिशोपमानीच, ते शरीराला कुलिशोपम करतात. कुलिश म्हणजे अर्थ आहे हिरा, ते हिऱ्यासारखं कठीण टणक बनवतं. असं जर वर्णन असेल तर ते आपण ह्या इथे जे डिजनरेटिव्ह चेंजेस मिळत आहेत स्पॉन्डिलोसिस मध्ये किंवा पाठीच्या मणक्यांमध्ये, मानेच्या मणक्यामध्ये, त्यांच्यामध्ये हा गुग्गुळ इतर गुग्गुळांपेक्षा जास्त चांगला काम करताना दिसतो. त्यात याच्या पुढचं जे सूत्र आहे चिकित्सेच्या संदर्भामध्ये चरकांनी वर्णन केलं करताना सांगितलं की अनुक्त वातव्याधींची चिकित्सा करत असताना कशी करावी. तर चरकची चार सूत्र आहे. प्रत्येकम स्थान दुष्यादी क्रिया वैशिष्ट्य आचरण. तर स्थान दुष्य आदीमध्ये आवरणाचं ग्रहण केलेलं आहे. यांचा विचार करून क्रियाविशेष करावा. आता जसं म्हणलं की या दोषांचा विचार, वात या दोषाचा विचार, स्थानाचा विचार आणि त्याप्रमाणे क्रियाविशेष म्हणून
कटिबस्ती किंवा स्थानिक बस्ती, अनुवासन, नस्य या उपक्रमांचा जास्त उपयोग होताना जो दिसतोय ते या सूत्राच्या आधारे आपण आणि स्पष्ट करू शकतो. वातव्याधीवरती अनेक बोलण्यासारखे पुष्कळ आहे, पण वेळेची एकूण उपलब्धता आणि शंका समाधानासाठी लागणारा थोडासा वेळ हा लक्षात घेता आज आपण इथं थांबूया. नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे थोडस हे थांबत पुढे जाणारं प्रकरण होतं, पुढे जाणारं व्याख्यान झालं. त्यामुळे त्याबद्दल मी सर्व नेटवर्कच्या कंपन्यांच्या तर्फे तुम्हाला क्षमा मागतो तुमची. आणि नेटवर्क चांगलं राहिलं तर आपल्याला जास्त चांगलं ओघवतं व्याख्यान घेता येईल एवढं सांगून माझे आजचे विचार थांबवतो. धन्यवाद. कळत नाही का? प्रश्न घ्यायचेत सर? प्रश्न घ्यायचेत का काही? प्रश्न काही घ्यायचे आहेत का? हो घे ना, 2-3 घे. तुझी वेळ बघ. मला अमर्याद आहे वेळ. नाही, खालनं गृहमंत्र्यांकडनं आदेश येईल तुला. गृहमंत्री आमच्या शेजारी बसून ऐकतायत. हा मग ठीक आहे. अमृत प्राशन चालू आहे, काय अडचण नाही. 2-4 प्रश्न. हा, हा एक चरकाच्या शूलग्न महाकषाय आणि वेदनाहर महाकषाय अशा दोन याच्या संदर्भाने प्रश्न विचारलाय की शूल आणि वेदनेमध्ये काय फरक असतो आणि ते का बरं वेगळे सांगितले? शूल हा वातविशिष्ट अशा स्वरूपाचं लक्षण म्हणता येईल आपल्याला. नाही वातात विना शूलम असं आहे. त्यामुळे शूलाच्या बाबतीमध्ये आणि चरकाचे जे 85 महाकष्ट आलेले आहेत ते त्यांची जी सफिक्स आहेत ना ती पण जास्त नेमकी लक्षात घ्यावीत, म्हणजे तुम्हाला याचा उलगडा होईल. शूल प्रशमन कशाय सांगितलंय आणि वेदना स्थापन सांगितलंय. हा, हे पहिलं लक्षात घ्या. बरोबर. तेव्हा शूलाचं प्रशमन करायचं, त्या दृष्टीने आलेली द्रव्य वेगळी आहेत. वेदनेचं स्थापन करायचंय आपल्याला, म्हणजे जिथे वेदना वेदना म्हणजे विकृतीच असेल असं नाही. सुख वेदना दुःख वेदना दोन्ही असतात, लक्षात घ्या. वेदना ही मनाच्या उपस्थितीशी सुद्धा जोडलेली आहे. तेव्हा वेदना स्थापन याचा अर्थ वेदनेची अनुभूती निर्माण करणं किंवा ती स्थापित करणं. त्वचेला होणारा स्पर्श हा जर होत नसेल तर तो पुन्हा स्थापित करणं. अनुकूल वेदना किंवा प्रतिकूल वेदना या दोन्ही अर्थाने त्या शब्दाचा अर्थ घ्यावा मला वाटतं. आणि मग तुम्हाला त्याचं उलगडा होईल. तेव्हा ती सफिक्स लक्षात घ्या. वेदना ही जनरल असू शकते. शूल हा मात्र स्पेसिफिक वातानीत निर्माण झालेलं लक्षण आहे, अशा अर्थाने घ्यावा. मग त्या दृष्टीने त्या द्रव्यांचा वगैरे तुम्ही विचार करा, म्हणजे काहीतरी वेगळं समोर येईल. मलावृत्त वाताचे निदान कसे करावे? स्नेहाचा वापर कसा करावा? कशाचा? नाही, कसला आवृत्त वात? मलावृत्त. मलावृत्त वात. पुरुषावृत्त वाताची चिकित्सा, लक्षणं आणि चिकित्सा दिलेली आहे चरकांनी. त्या अनुषंगाने विचार करावा. पुढचं काय होतं प्रश्न? नाही, एवढंच डॉक्टर रामदास गर्जे, तुमचा आवाज बंद करा, तुमचा माईक बंद करा. युट्यूब वरती माझी आवरणाची जी लेक्चर्स आहेत ती
ऐका अशी मी सगळ्यांना विनंती करतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्याच आवरणाच्या चिकित्सांचा एकूण आढावा घेतलेला आहे आणि त्याची कारमुकता काय, मोड ऑफ ऍक्शन कशी होते, काय ते सगळं समजेल त्याच्यात. सर मला वाटतं संपलेले आहेत प्रश्न. आभार प्रदर्शन. हो चालेल. धन्यवाद सर. आज इथे तुम्ही उपस्थित झालात आणि आमच्या ज्ञानवर्धन केलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खरं सगळेजण ऐकतायत. खरं श्रोत्यांचे मोठे धन्यवाद आहेत की एवढ्या मोठ्या संख्येने सुद्धा श्रोते टिकून राहिले नंतर शेवटपर्यंत. त्यामुळे अजून काही सरांना प्रश्न विचारायचे असतील तर सरांकडनं मला वाटतं अजून एखादं लेक्चर आपल्याला मिळण्याची आशा आहे, मला अपेक्षा आहे. त्यामुळे सरांनी त्या लेक्चरमध्ये उरलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं मी त्यांना विनंती करतो आणि सर्वांतर्फे आभार मानून ही आजची मीटिंग आपण एंड करूया. धन्यवाद.